नमस्कार, मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। भगवान शिव यांना लवकर प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात सगळ्यात पहिलं असं सांगितलेलं आहे की आपल्याला भगवान शिव यांच्यावरती श्रद्धा व विश्वास असायला हवा। कधी हा विचार करून त्यांची पूजा करायची नाही आहे की भगवान आपल्याला कधी देणार, केव्हा देणार, कारण ते जेव्हा देतात तेव्हा नेहमी चांगलंच देतात। ज्यांचा भगवान शिव यांच्यावरती श्रद्धा व विश्वास आहे त्यांच्या सर्व कार्याची सिद्धी होते। शिवपुराणामध्ये भगवान महादेव म्हणतात, द ज्ञानेन चानेन वरयोहम श्रद्धया विना साध्या तस्मान मयी श्रद्धा मा वशी कर्तुमिच्छता। जो भक्त मला श्रद्धेने पूजतो मी त्यांना वशीभूत होतो। भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये दुसरा उपाय असं सांगितलेला आहे, पार्थिव लिंगाची पूजा करायची आहे। आपल्या घरामध्ये पार्थिव लिंग बनवून त्यांची आपल्याला पूजा करायची आहे। नारद पुराणामध्ये लिहिलेलं आहे, आयुष्यमान बलवान श्रीमान पुत्रवान धनवान सुखी वरमिष्ठ लभे लिंगम पार्थिवय समाचरेत। जो भक्त पार्थिव लिंगाची पूजा आपल्या घरामध्ये करतो तो यशवान, धनवान, बलवान, पुत्रवान व सुखी होतो। पिंपळाच्या झाडाची माती किंवा वडाच्या झाडाची माती, गंगा नदीच्या किनाऱ्याची माती किंवा तीर्थस्थळाची मातीपासून आपल्याला पार्थिव शिवलिंग बनवून त्याची विधिवत पूजा करायची आहे व संध्याकाळच्या आत आपल्याला त्यांचं विसर्जन करायचं आहे। भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये तिसरा उपाय सांगितलेला आहे, तो म्हणजे बेलपत्राच्या झाडाची पूजा। शिवपुराणामध्ये असं लिहिलेलं आहे, महादेव स्वरूपोयम बिल्व, म्हणजे बेलपत्र स्वतः महादेवांचं स्वरूप आहे। मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपेणे अग्रतो शिवरूपाय बिल्ववृक्षाय नमो नमः। बेलपत्राच्या झाडाच्या मुळाशी ब्रह्मा, मध्यमध्ये विष्णू, अग्रभागात भगवान शिव वास करतात। अशा बेलपत्राच्या झाडाची खूप महिमा आहे। श्री सुक्तममध्ये असं लिहिलेलं आहे, आदित्यवने तपसो जातो वनस्पती वृक्षोत बेल्व तस्य फलानी तपसा नदंतु या अंतराक्ष बाह्या लक्ष्मी। बेलपत्राच्या झाडाची पूजा जेव्हा आपण करतो त्यांच्यावरती माता लक्ष्मी प्रसन्न राहते। भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये चौथा उपाय असं सांगितलेला आहे, तो म्हणजे भगवान शिवांच्या आवडती फुलं त्यांना अर्पण करायची आहेत। भगवान शिवांची आवडती फुलं आहेत चमेली, पाटला, मंदार, श्वेतार्क, शमी, नागचंपा, धतुरा, कनेर, अपराजिता, शंखपुष्पी, चिडचिडा, बिल्वपत्र। तसेच शास्त्रात असं सांगितलेलं आहे, सर्वसा पुष्पजातीना प्रवर नीलमुप्तलम। नीळकमळ भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे। तसेच बेलपत्राशिवाय भगवान शिव यांची पूजा ही अपूर्ण आहे। भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी पाचवा शास्त्रामध्ये असा उपाय सांगितलेला आहे, तो म्हणजे शिव महारुद्राभिषेक। भगवान विष्णूंना जसं स्तुती प्रिय आहे, गणेशजींना तर्पण प्रिय आहे, दुर्गाजींना अर्चना प्रिय आहे, तसेच भगवान शिव यांना अभिषेक प्रिय आहे। जलधारा शिवम प्रिय, भगवान शिव यांना जलधारा अत्यंत प्रिय आहे। म्हणून आपल्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या द्रव्यापासून रुद्राभिषेक करण्यास सांगितलं आहे व त्याची वेगवेगळी फळं आपल्याला भेटतात। भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रामध्ये सहावा उपाय असा सांगितलेला आहे, तो म्हणजे आपल्याला आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करायचं आहे व नियमित भस्म लावायचं आहे। गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केल्याने, भस्म लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात। शिवो भूत्वा शिवम यजेत देवम भूत्वा देवम यजेत। देवांना देव बनून पूजलं पाहिजे व भगवान शिव यांना शिव बनून पूजलं पाहिजे। म्हणून माथ्यावरती विभूती व गळ्यात रुद्राक्ष धारण केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात। तर अशा प्रकारे आपण भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात सांगितलेले हे उपाय करू शकतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती। तोपर्यंत धन्यवाद।